नमस्कार मंडळी. वास्तुशास्त्रानुसार राहण्यासाठी आयताकृती प्लॉट सुद्धा योग्य किंवा शुभ मानला गेला आहे. परंतु आयताकृती प्लॉट खरेदी करताना एका छोट्याशा गोष्टीची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. कोणती आहे ती गोष्ट? तर आयताकृती प्लॉट खरेदी करताना त्याची लांबी ही रुंदीच्या दुप्पट असावी, ही गोष्ट कटाक्षाने पहा. याचं कारण हे प्रमाण जर बदललं म्हणजे 2:1 हे जे लांबी रुंदीचं प्रमाण आहे ते जर 3:1 झालं म्हणजेच लांबी ही रुंदीच्या तिप्पट असेल तर अशा प्लॉटमध्ये 2 बाजू ब्रह्मस्थानापासून जास्त लांब जातात आणि 2 बाजू ह्या ब्रह्मस्थानाच्या जास्त जवळ येतात. अशा वेळी अशा ठिकाणी जर तुम्ही रहिवाशी वास्तू किंवा तुमचं घर बांधत असाल तर घरात राहणाऱ्या सदस्यांच्या विचारांमध्ये खूप तफावत येते, मतभेद होतात, मनभेद होतात आणि ही वास्तू लाभदायक ठरत नाही. अशा प्रकारची वास्तू तुम्ही गोडाऊन किंवा स्टोरेज किंवा दुकानातलं सामान ठेवणं या गोष्टींसाठी वापरू शकता, परंतु राहण्यासाठी ही वास्तू योग्य ठरणार नाही. म्हणून या काही छोट्या छोट्या गोष्टींची काळजी तुम्ही प्लॉट खरेदी करताना निश्चित घ्यायला पाहिजे. धन्यवाद.